नमस्कार. शर्मी किचनमध्ये मी शर्मिला पटवारी स्वागत करते. आज मी तुम्हाला पाहुणे आल्यानंतर जास्त वेळ न करता 10 मिनिटात आम्रखंड पाहुण्यांना जेवायला तयार कसा करते ते मी सांगणार आहे. त्याला काय काय लागते ते सांगते. साखर, विलायची, बदाम, आंबा आणि इथं मी घरी तयार केलेला दही लागून ते चक्का केला होता. तर आता हे काय असा चक्का तयार करतो. तर आता मी ह्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य करणार आहोत 10 मिनिट. साखर आपण आता मिक्सर मधून काढू. आता मी मिक्सर मधून ही साखर काढली. ही साखर टाकते मी आता ह्याच्यामध्ये. गोडाप्रमाणे तुम्हाला जसं वाटेल तसं टाका. हे विलायची पूड आहे आणि हे बदामाचे तुकडे करून घेतले कापून हे पण टाकते याच्यामध्ये. आणि आता हे आंबा, मी आंबा आता हे करून घेते असा. मॅश करून घेते याला. आता हे त्याच्यामध्ये झाल्यानंतर मी आता दह्यामध्ये टाकते. झालं आम्रखंड तयार. वाढा पाहुण्यांना. काही जण याच्यामध्ये कलर टाकतात, आंब्याचं ते रस हे टाकतात, पण मी काहीच टाकलं नाही. तसं मी ओरिजिनल आंबा टाकलेला. चला बघा, हे सगळं असं हे श्रीखंड तयार झाले. तुम्ही कलरवर जाऊ नका, कारण कलर साठी लोक काय पण टाकतात. ते कलर आपल्या शरीराला घातक आहे. हे ओरिजिनल आंबा जरी तुम्हाला दिसायला छान नसेल दिसत असेल तरी पण खायला आणि पौष्टिक ताकदवान. जर माझ्या आजीच्या शर्मीज किचनला हे श्रीखंड आवडलं असेल तर मग लाईक आणि सबस्क्राईब करा.